मध्ये आज आम्ही आलो जळगावमध्ये आणि माझ्यासोबत आहेत मास्टर इंजिनियर भूषण महाजनजी. मास्टर इंजिनियर म्हणण्याचं कारण अर्थातच ते त्यांच्या फील्डमध्ये तर मास्टर आहेतच, स्वतः त्यांनी मास्टर डिग्री सुद्धा घेतलेली आहे आणि त्याचप्रमाणे ते रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्सवर काम करतात, काही हॉस्पिटलच्या प्रोजेक्टवर काम करतात. त्यांचा आजवरचा हा प्रवास कसा होता, त्यांना आलेले अनुभव कसे होते आणि या क्षेत्राबद्दल त्यांची काय मत आहेत, या सगळ्या संदर्भात आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. त्यामुळे थेट आपण गप्पांना सुरुवात करूया. त्यातला पहिला प्रश्न असा आहे की थोडक्यात आम्हाला थोडं फ्लॅशबॅक मध्ये जाऊन तुमचं KG to PG असा प्रवास कसा होता, म्हणजे शाळा कुठली होती, मग कॉलेज कुठलं होतं, मास्टर्स कसं केलं आणि सगळ्यात महत्वाचं या फील्डकडे वळण्यामागची प्रेरणा कोणाची होती, मोटिवेशन इन्स्पिरेशन कोण होतं ज्यांच्यामुळे तुम्हाला असं वाटलं की आपण पण इंजिनियर बनावं. तर कसा होता हा सगळा प्रवास, काय सांगाल? नमस्कार. माझं प्रॉपर गाव एरंडोल, जे इथून एक 35 किलोमीटरवर लोकेटेड आहे. माझं बालवाडीपासून ते 10वी पर्यंतचं शिक्षण रामनाथ तिलोकचंद काबरे म्हणून विद्यालय आहे तिकडेच झालं. त्यानंतर डिप्लोमाला डिग्री ऍडमिशन घेण्याच्या अगोदर 10वीच्या रिझल्ट नंतरचा जो काळ होता तोपर्यंत फिक्स नव्हतं की डिप्लोमाला जायचं आहे. वडिलांनी ठरवलं होतं की सिव्हिलला जायचं आहे, डिप्लोमा करायचा आहे. मला त्याबद्दल काहीच कल्पना नव्हती. त्यांच्या सांगितल्यानुसार फॉर्मची प्रोसेस केली. गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक जळगावला माझी ऍडमिशन झाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रेरणेने 3 वर्ष डिप्लोमा झाले. त्यानंतर परत ऍडमिशन प्रोसेस करून डिग्रीलाही गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज जळगावलाच नंबर लागला. तिकडे 3 वर्ष झाले. त्यानंतर पासआउट झाल्या कुठेही जॉब न करता स्वतःची प्रॅक्टिस सुरू केली. तर आज 2016 पासून तास तागायत मी आपल्या फील्डमध्ये काम करतोय. त्यात माझं NEC वर्क असतं, लेआउट डेव्हलपमेंट, बांधकाम. त्यानंतर लोकांचे विथ मटेरियल साईट्स असतात, कन्सल्टिंग वर्क आहे. त्यानंतर ह्या रनिंगमध्ये मी 2019ला ऍडमिशन घेऊन 21 पर्यंत माझं मास्टर डिग्री भुसावळला SSGB कॉलेजमधूनही कम्प्लीट केलेलं आहे. या सगळ्या प्रवासामध्ये आणखीन एक मला टप्पा विचारायचा होता, तो म्हणजे पहिला प्रोजेक्ट जो इंडिव्हिज्युअली केला, तर त्याची आठवण कशी होती? तेव्हा थोडं दबाव दडपण काही आलं होतं का? तो स्ट्रगलचा सगळा पिरियड कसा होता? म्हणजे सर सांगायचं झालं म्हणजे ते एका मित्राचं घर होतं की मी पासआउट झालो जून 2016ला आणि त्यांच्या घराचं काम त्यांनी ऑक्टोबर 2016ला सुरुवात केली. मग ते प्लॅन काढायचा, तर मग आपला भूषण आता इंजिनियर झालाय, तू प्लॅन काढायचा. आम्ही त्याच्या घराचे सर 16 प्लॅन काढले. बापरे. हो, ते प्लॅन माझ्याकडे आजही फाईलला आहेत की ते 16चे 16 प्लॅन आम्ही प्रत्येक वेळेस एकदम डीपली अभ्यास करून काढला. त्यानंतर लाईन आउट माहित नव्हती. त्यानंतर आमचे मार्गदर्शक आहेत महेश वाडेल सर, त्यांची मार्गदर्शन घेऊन मी स्वतः लाईन आउट केली. पहिल्यांदा एक्झिक्युशन केलं की ती साईट कम्प्लीट होईपर्यंत सर रोज माझे 2 विजिट राहायचे त्यावेळेस. ती साईट सक्सेसफुली कम्प्लीट झाली. मग प्रेरणा मिळाली मला. त्याच एरियामध्ये 13 प्रोजेक्ट मिळाले. सलग 3 वर्ष मी त्याच एरियात काम केलं. 13 प्रोजेक्ट पूर्ण कम्प्लीट केले आणि आता तेव्हापासून जी प्रेरणा सुरू आहे ते आताही न स्टॉप होता चालू आहे. व्हेरी गुड. आणि ते आणखी लोक पण तुमचे मित्र झाले, मित्रामुळे काम मिळालं असं म्हणायला, त्यामुळे मग पुढे सुरू झालं. ठीक आहे. आता या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे. त्यातला पहिला प्रश्न असा आहे की या क्षेत्रामध्ये अकुशल कामगार किंवा अप्रशिक्षित कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे खूप जास्त आणि अशा लोकांबरोबर काम करणं बऱ्याचदा धोकादायक सुद्धा ठरू शकतं. तर तुम्ही कशी ती परिस्थिती हाताळता? सर त्यासाठी आम्ही एक मीटिंग अरेंज करतो. आमचे जे लेबर कॉन्ट्रॅक्टर असतात त्यांना आम्ही घेऊन पहिले अगोदर अकुशल कामगारांसोबत कुशल कामगार 2 ठेवतोच आणि अकुशल लोकांना ऍज अ बिगारी म्हणजे एक हेल्पर म्हणूनच काम केलं जातं त्यांच्या हातात. म्हणजे रिंगचे जरी आपल्याला बेंटअप करायचे असले तरी तो जो हुक असतो तो पूर्ण यू मध्ये बेंड झालाच पाहिजे, हे आमचं कसून असतं त्यांच्या मागे. तरी आम्ही डायरेक्ट अकुशल कामगारावर पूर्ण जबाबदारी देत नाही आमच्या साईडला. त्याला ट्रेन करतो कुशल कामगारांच्या सोबत, त्यानंतरच त्याच्या मध्ये प्रोजेक्ट सुरू करतो. बरोबर आहे. दुसरं, रेसिडेन्शियल मध्ये काम करताना तुम्ही बऱ्याचदा असं एक कस्टमरकडनं ऐकलं असेल की आमचं बजेट थोडं कमी आहे, एवढ्याच बजेटमध्ये आता बसवून द्या. तर अशा वेळेला तुम्ही बजेट आणि क्वालिटी या दोन्हीचा समतोल मग कसा राखता? सर त्याला आम्ही एक ऑप्शन देतो. बजेट कमी असेल तर क्वालिटीत कॉम्प्रोमाइज न करता अम्युनिटीज मध्ये कॉम्प्रोमाइज करू शकतात. म्हणजे तुमचं कलरिंगचं काम असलं ते नंतर घेऊ शकतात. मध्ये घरून वालपुट्टी करायची असेल तर ती करू. पण जे आपल्याला ग्रे स्ट्रक्चर असतं त्यात आम्ही कुठल्याही प्रकारची काटकसर करू देत नाही. बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न आहे तो थोडा यापेक्षा वेगळा आहे. तो असा आहे की जळगाव, तुम्ही मूळचे इथले आहात, काम करताय, तर जळगाव जिल्ह्याच्या विकासाचं विजन एक इंजिनियर म्हणून तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले क्षेत्र येतात, कुठले सेक्टर्स येतात की ज्याच्यात आता काम करण्याची गरज आहे, जर जळगावचा एक सर्वांगीण विकास आपल्याला पुढच्या 15-20 वर्षात बघायचा असेल तर? करायचं असेल तर राजकारण आणि सिव्हिल हे दोनच मला महत्वाचे फील्ड वाटतात की त्यात जर चांगले ज्ञानी लोक असले
तर जळगावचा विकास कोणीच थांबवू शकणार नाही. म्हणजे आता मागच्या 5 वर्षापासून परिस्थिती खूप फार बदलत आहे, विकासही होतोय. आणि जे काही लोक होते आमच्या फील्डमधले सर, की आमचे सर्टिफिकेट्स असायचे आणि काम करणारे नॉन टेक्निकल पर्सन असायचे, त्यामुळे जे काही कामं व्हायचे ते त्या दर्जेने होत नव्हते. ते आता दर्जाही सुधारायला लागले. आमच्यासारखे अनएम्प्लॉईड इंजिनियर जे असतात ते सुद्धा ज्ञान झालंय की आता मी गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट करू शकतो. त्यामुळे त्यात खूप सारा बदल होतोय. आणि हे आणि राजकारण क्षेत्र जर कंबाईनली दोघं चाकासोबत चालले रथाचे, तर विकास कोणीच थांबू शकणार जळगावचा. पण अशा वेळेला मग शासनानं काय मदत करू शकते असं तुम्हाला वाटतं? शासन काय पावलं उचलली पाहिजे त्या कन्स्ट्रक्शन फील्डला अजून थोडंसं मोटिवेट करण्यासाठी? कन्स्ट्रक्शन फील्डला मोटिवेट करण्यासाठी शासनाने अगोदरच चांगली पावले आतापर्यंत उचलली आहेत. पण अजून त्यात जर इम्प्लिमेंट करायचं असेल तर हे जे काही फ्लॅशबॅक मध्ये जाऊन लोक कामं करतात ते थांबवले गेले पाहिजेत. किंवा याच्यावरचे जे टॅक्सेस ड्युटीज वगैरे असतात, आता बांधकाम कामगारांचाही खूप जटिल प्रश्न सोडवलेला आहे. त्यांच्या फॅमिलीला, मुलांच्या एज्युकेशनला सरकारने सपोर्ट करून ते लोक आता बांधकाम क्षेत्रात येत आहेत. म्हणजे त्यांना काहीतरी बेनिफिट मिळतोय की मी या क्षेत्रात येऊन मला काहीतरी मिळतंय. बरोबर, त्यामुळे हे महत्वाचं आहे. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, वापरलं पाहिजे? हा सर, स्टीलच्या बाबतीतला माझा अनुभव फार जवळचाच आहे. की आम्ही स्टील ज्यावेळेस घेतो त्यावेळेस त्याची जी काही लवचिकता असते किंवा जी काही आम्ही 550D कंपल्सरी केलेली आता सगळ्या साईट्सवर की 550Dचा आपला जो काही माल असतो तोच आम्हाला पाहिजे. त्यात आम्हाला वाईट अनुभव असा आला होता सर, 10 mm ची एक रिंग होती. त्या कंपनीचं नाव नाही सांगू शकणार मी. ती बेंड करताना डायरेक्ट तुटत होती. हो. आम्ही सेम डे काम थांबवलं. कमीत कमी 10 बंडल होते साहेब, मोठी साईट होती. थांबवलं, त्यांचे एक्झिक्युटिव्ह आले, त्यांनी स्वतः बेंड करून पाहिले तर ती डायरेक्टली तुटून जात होती. आम्ही ते काही ऍक्सेप्ट केलं नाही. म्हणजे त्या घराच्या कन्स्ट्रक्शन ओनरलाही ती गोष्ट माहित नव्हती, पण आम्ही ते ऍक्सेप्ट न करता तो सगळा माल वापस केला कंपनीला. आणि नंतर आम्ही जे काही आमचं आयकॉन स्टील आहे त्यांच्यासोबत आमची आतापर्यंतचा प्रवास सुरू आहे. व्हेरी गुड. सो तुम्ही आयकॉन स्टील वापरतात? येस सर. तर मग तुमचा अनुभव कसा आहे त्यांच्या क्वालिटी बद्दल, सर्व्हिस बद्दल? क्वालिटी, सर्व्हिस आणि कॉस्ट पण एकदम छान आहे सर. आणि त्यांचा रिझल्ट फार जबरदस्त येतो. म्हणजे त्या वर्करलाही काम करताना आनंद आहे. ओके, व्हेरी गुड. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न, ते म्हणजे या फील्डमध्ये आता जी तरुण यंग इंजिनियर्स येतात, पुढचे ज्युनियर्स येतात असं म्हणून, तर त्यांना तुम्ही एक सिनियर म्हणून काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? नक्कीच या, खूप चांगलं क्षेत्र आहे. आपण फार माझ्या भाषेत म्हणायचं तर पुण्याचं काम करतो. किंवा आपल्याकडे कोणी आलं तर तो आनंदी होऊनच जाणार आहे. डॉक्टरकडे गेला तो काहीतरी प्रॉब्लेम घेऊन जाणार आहे, वकिलाकडे गेला तो काहीतरी केस घेऊन जाणार आहे, पण आपल्याकडे आल्यानंतर त्याला काहीतरी आपण देणार आहे. त्यामुळे खूप चांगली फील्ड आहे आणि रोज आपल्याला नवीन गोष्टी पाहायला मिळतात. त्यामुळे बोर नाही होत आपल्या फील्डमध्ये काम करताना. नवीन प्रोजेक्ट असतात त्यामुळे माणूस एकदम उत्साहाने काम करतो. हेडॅक असतो पण तो मॅनेजमेंट करायची आपली कॅपॅसिटी वाढून जाते. बरोबर, क्या बात आहे. सो ते इंजिनियर भूषण महाजनजी, आणि त्यांनी स्वतःहून सांगितलं तसं कुठल्या कॉम्पिटिशन न घाबरता उलट भरपूर किती संख्येने येणार आहे तेवढी या, कारण तेवढ्या ऑपॉर्च्युनिटी या फील्डमध्ये आहे. आणि तसं काम करा. आणि तुम्ही राष्ट्र निर्माणाचं काम करताय एक प्रकारे. तुम्ही लोकांच्या घराचं स्वप्न जे प्रत्येक मध्यमवर्गीयाचं असतं ते साकारण्याचं काम करताय. त्यामुळे फार महत्वाच्या कामामध्ये तुम्ही तर या आणि नक्की एन्जॉय करा हे काम. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार की तुम्ही आलात. आणि भविष्यात सुद्धा असेच उत्तम उत्तम आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.